चला मित्रांनो, आपलं स्वागत आहे विठ्ठल पुंगळे या ॲपमध्ये. आता पुढचा जो मुद्दा आहे आपला पृथ्वी. खगोलशास्त्रामध्ये हा दुसरा मुद्दा येतो असतो पृथ्वीच्या. आपल्या या पृथ्वीची आपल्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. आपल्या विश्वामध्ये आतापर्यंत तरी पृथ्वी वगळता विश्वामध्ये कुठेही सजीवाचा शोध लागलेला नाही. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की बाकीकडे सजीव आहेच नाहीच आहे असंही नाही. सजीव असले तरी इतक्या अंतरावर असणार आहे की आपला आणि त्यांचा संपर्क साधता साधता या ठिकाणी बराच वेळ लागणार आहे. कारण सध्या या ठिकाणी आपल्या जे काही आपली दीर्घिका जी आहे आकाशगंगा, ही आपली आकाशगंगा आपल्या केंद्रापासून पृथ्वी आपला सूर्य जो आहे हा सूर्य 30,000 प्रकाश वर्षे अंतरावर आहे. म्हणजे इथून आपण आपल्या दीर्घिकेच्या केंद्राजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर 30,000 वर्षे लागेल. जर आपण प्रकाशाच्या गतीनं जर गेलो तर 3 लाख किलोमीटर पर सेकंदनं जर गेलो तर 30,000 वर्षे लागेल. इतकं आपलं जिवंत राहणं शक्य नाही, इतकं आपलं आयुर्मानच नाही. पहिला मुद्दा हा आहे. आणि दुसरा मुद्दा हा आहे की इतकी गती आपल्याला येणं पण शक्य नाही. कारण प्रकाश इतकी गती सध्या तरी आपल्याकडे नाही आहे. आपल्या ध्वनीचीच गती 340 मीटर पर सेकंद आहे. ठीक आहे. तर प्रकाशाची गती जी आहे याच्या इतकी गती विश्वामध्ये कोणालाही नाही. तर ह्या हिशोबानं आपण आपल्या दीर्घिका जी आपले सूर्यकुल जे आहे या आपल्या सूर्यकुलामध्ये सुद्धा सजीवांना शोधणं इतकं सोपं नाही. मग आपल्या दीर्घिका सोडून बाकीच्या दीर्घिका पण 1000 अब्जेपेक्षा अधिक आहेत आणि तिथपर्यंत जाणं तर शक्यच नाही आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अगोदर कुठल्याही एखाद्या सूर्यकुलामध्ये जर सजीव निर्माण झाले असतीलच तर तेही सजीवांचा शोध घेतच असणार आहे, नाही असं नाही. आणि याही पद्धतीने आपला शोध घेणं चालूच आहे, आपण काही थांबलेलो नाही. नासानं या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत की पृथ्वीचं जे वातावरण आहे 29,000 किलोमीटरपर्यंत आहे आणि या 29,000 किलोमीटरच्या पलीकडचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये जागोजागी केमिकल टाकायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून इथून काही बॅक्टेरिया वगैरे काही दिसेल. जेणेकरून बॅक्टेरिया वगैरे दिसेल तर याचा अर्थ कोणीतरी सजीव येऊन गेलेला आहे. तर या ठिकाणी आपण हा विचार करतोय की आपली निर्मितीच आत्ताची. आपली पृथ्वी निर्माण झाली 400 कोटी वर्षापूर्वी, म्हणजे 4 अब्ज वर्षापूर्वी. आणि सजीव सृष्टीची जर उत्पत्ती बघितली पृथ्वी निर्माण झाल्यानंतर मग जवळपास या ठिकाणी 100-150 कोटी वर्षानंतर आपल्या वातावरणाची निर्मिती झालेली. आणि वातावरण निर्माण झाल्यानंतर 50-100 कोटी वर्षानंतर मग पाण्याची निर्मिती झाली. मग पाण्यामध्ये एकपेशीय जीव तयार होऊन बहुपेशीय जीवामध्ये रूपांतरित होण्यासाठी कोट्यवधी वर्षे लागलेली आहेत. तर थोडक्यात आपला सजीवांचा जर रेकॉर्ड काढला तर काही कोटी वर्षापूर्वीचा आहे, 20-30 कोटी वर्षापूर्वीचाच या ठिकाणी आपला येतो. म्हणजे सजीव सृष्टीची उत्पत्ती जवळपास 35 कोटीच्या अलीकडच्या कालखंड आहे. ठीक आहे. आणि आपली पृथ्वी निर्माण झाली 400 कोटी वर्षापूर्वी आणि सजीवाची उत्पत्ती झाली 35 कोटीच्या अगोदर. म्हणजे जवळपास 365 कोटी वर्षे पृथ्वीवरती सजीव सृष्टीच अस्तित्वात नव्हती. ना पाणी होतं, ना वनस्पती होते, ना प्राणी होते. ठीक आहे. आणि त्याच्यातही मानवाचा या 35 कोटी वर्षापूर्वीमध्ये जर विचार केला तर मानवाचा तर आजचा कालखंड येतो काही कोटी. ठीक आहे. त्यामुळं साहजिकचे आत्ता 10-12 कोटी वर्षापूर्वी डायनासोर होते आणि डायनासोरच्या अचानकच जाण्याचा फायदा मानवाला झाला. मग मानवाच्या रूपानं या ठिकाणी आपण प्राणी म्हणून या ठिकाणी जन्माला आलेलो आहे. जर डायनासोर असते तर तुमचा आमचा या ठिकाणी खात्मा झाला असता, कारण तुमची आमची संख्याच वाढली नसते. त्याचं कारणच हे की डायनासोरच्या एका पायाचा या ठिकाणी इथं हे सापडलेले त्याचे उरण सापडलेले आफ्रिका खंडामध्ये या वर्षीचीच घटना आहे. आणि त्याचा जो पाय आहे तो पाय 1.5-2 किलोमीटरपर्यंतचा एक पाय आहे त्याचा. मग याच्यावरून त्याची उंची त्याचं सगळा अंदाज तुम्ही बांधू शकता की या ठिकाणी जर त्याने 2-3 पायातच भारताचा दक्षिण आणि उत्तर भारत तो क्रॉस करून पलीकडे जाऊ शकतो, इतकी ताकद त्याच्यामध्ये. आणि त्याच्या एका पायाखाली आलं तर कित्येक लोक मरण पावतील, ती इतकी त्याची ताकद होती. डायनासोर हे प्रचंड आकाराचे होते. तर साहजिकच आहे ते प्राणी असताना तुमची आमची संख्या या ठिकाणी वाढण्याची शक्यताच नव्हती. पण मग या ठिकाणी हेही लक्षात घेतलं पाहिजेत की सगळ्याच गोष्टी काही सुरळीत चालत नसतात. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळं पृथ्वीवर सुद्धा काळानुसार बदल होत गेलेत. आणि अचानकच पृथ्वीवरती धूमकेतू येऊन आदळला आणि त्या धूमकेतूच्या आघातामुळं पृथ्वीचा एक तुकडाच बाहेर फेकला गेला. आणि त्या आघातामुळे पृथ्वीवर जी एनर्जी निर्माण झाली त्या एनर्जीमध्ये सगळे जे हे आहेत
डायनासोर आहेत त्या डायनासोरचा अंत होऊन गेला, कारण ती एनर्जी पूर्ण पृथ्वीवर फिरल्या गेलीत. त्या एनर्जीच्या प्रचंड शक्तीमुळं ताकदीमुळं या ठिकाणी डायनासोर नामशेष झालेत. आणि त्याचाच फायदा मानवाच्या पुढच्या या ठिकाणी उत्क्रांतीला सुरुवात झाली. आणि हळूहळू मग वेगवेगळे जे नंतर प्राणी निर्माण झालेत त्या प्राण्यांमधूनच मग या ठिकाणी माकड तयार झाले, माकडाचा आणखीन मेंदू वाढला गेला, मग गोरिला तयार झाला, गोरिलाचा आणखीन मेंदू वाढला, मग चिंपाजी तयार झाला, चिंपाजीचा आणखीन मेंदू वाढला, मग होमोसेपियन नावाचा मानवाचा पहिला की माकड आहे की मानव आहे काय संभ्रमावस्था म्हणतो त्याला. होमोसेपियनची अवस्था म्हणजे संभ्रमावस्था, की माकड म्हणा की मानव म्हणा म्हणून त्याला होमोसेपियन म्हणायचं बघा. जेणेकरून आपण 4 पाय होते आपले, 4 पायाच्या 2च पायावर उभं राहायला सुरुवात केली आपण. आणि हे पाय आपले हात जे होते हे लंबे लंबे होते, खाली असे गुडघ्याच्या खाली जात होते असे. तर अशी प्रकारची सुरुवातीची आपली प्रोसेस होती. आणि यातूनच मग होमोसेपियनपासून मग खऱ्या अर्थानं आपल्या मेंदूच्या विकासाला सुरुवात झाली. ज्या पद्धतीनं सुरुवातीला आपले कम्प्युटर मोठाले आकाराचे होते आणि नंतर मेंदू त्याच्यातला कमी होता कम्प्युटरचा मेमरी, आणि आजच्या कालखंडामध्ये त्याचा आकार कमी कमी होत गेला. आणि मोबाईलच्या रूपानं आता या ठिकाणी अगोदरच्या कम्प्युटरपेक्षा कितीतरी पटीनं मेमरी असलेल्या छोट्या चिपमध्ये आलं आहे. त्याच पद्धतीनं मानवाचा आकार अगोदर मोठा होता आणि मेंदू छोटा होता, आणि नंतर मग मेंदूचा विकास होत गेला, मेमरी आपली वाढत गेली आणि आपला आकार छोटा होत गेला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी ही या ठिकाणी आणखीन हुशार असणार आहे, याच्यात काही वाद नाही. मग या आधारेच आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला की पृथ्वीची निर्मिती अलीकडच्या कालखंडातली, याचा अर्थ पृथ्वीवर निर्माण झालेले मानव अलीकडच्या कालखंडात आहे. याचा अर्थ याच्या अगोदर अब्जावधी वर्षे बाकीचे ग्रह तयार झालेले आहेत. याचा अर्थ त्यापैकी कुठंतरी सजीव सृष्टी असणारच आहेत आणि त्यांची मेमरी तर आपल्या कितीतरी पुढं असणार आहेत. त्यामुळे तेही मानवाची सजीवाचा या ठिकाणी शोध घेत असणार आहे. मग या ठिकाणी पिक्चरच्या रूपाने आपण बघतोय की वेगवेगळे अलायन्स जे म्हणतो आपण त्यांना, बाहेरच्या ग्रहावरून आपल्या ग्रहावरती येताना त्याच्यावरती पिक्चर तयार होताना आपण बघतोय. तर या पद्धतीनं या घटना या ठिकाणी आहे. तर सध्या तरी सजीव सृष्टी असलेला एकमेव आपला हा ग्रह आहे. आणि याच ग्रहाची या ठिकाणी आता स्थिती अशी झालेली की ग्लोबल वॉर्मिंगमुळं बरेच वातावरणीय बदल जे होत आहे, आणि हे वातावरणीय बदल तुमच्या आमच्या मेंदूच्या विकासामुळेच झालेले आहेत. अति जास्त मेंदू चालायला लागला की आणखीन जास्त प्रगतीच्या मागं आपण लागलो आहे आणि निसर्गच आपण उखडून फेकायला सुरुवात केलेली. ज्या निसर्गाभोवती या सगळ्या गोष्टी चालू असतात त्याच निसर्गाला उखडून फेकलेलं आहे. आणि मग आपण आपल्या धर्माच्या जातीच्या नावाखाली या ठिकाणी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतो आहे. याचा परिणाम काय होतो आहे? औद्योगिकरण वाढत चाललं आहे, तुमच्या आमची संपत्तीची भूक वाढत चाललेली आहे. त्यामुळे औद्योगिकरण वाढलं आहे, रस्ते वाढले, शहरे वाढली. याचा परिणाम या ठिकाणी झाडी तोडण्यात झालेली. झाडी तोडण्याचा परिणाम या ठिकाणी मग कार्बन डायऑक्साईड एका बाजूला वाढत चाललं आणि दुसऱ्या बाजूला कार्बन डायऑक्साईड शोषणारा जो भाग आहे तो कमी होत चालला आहे. आणि वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड मग सूर्याची किरणं शोषून घेतात, उष्णता उत्सर्जित करतात. त्यामुळे पृथ्वीचं जे सरासरी टेम्परेचर आहे 14 डिग्री सेंटीग्रेड आहे. या 14 डिग्री सेंटीग्रेडमध्ये मागच्या 50 वर्षामध्ये 1 ते 1.25 डिग्रीना वाढ झालेली आहे. त्यामुळे पृथ्वीचं तापमानात जी वाढ झाली ती एका देशापुरती मर्यादित नसून जवळपास जगातल्या सगळ्या देशांना ती लागू होते. म्हणून या संकल्पनेला नाव पडलं ग्लोबल वॉर्मिंग. तर अशा पद्धतीनं ग्लोबल वॉर्मिंगच्या संकल्पनेचा परिणाम असा झाला की पृथ्वीचं सरासरी टेम्परेचर वाढलं गेलं आणि दुसऱ्या बाजूला कार्बनचं प्रमाण वाढलं गेल्यामुळं ओझोनचं प्रमाण कमी झालं. आणि ओझोनचं प्रमाण कमी झाल्यामुळे सूर्याची किरणं जी रोखल्या जात होती अगोदर 23 ते 50 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये, ती सूर्यकिरणं आता थेट जमिनीवर येऊ लागलीत. त्याला अतिनील किरणं म्हणतो आपण किंवा अल्ट्राव्हायलेट रेज म्हणत असतो. आणि या अतिनील किरणामुळे पृथ्वीचे सरासरी टेम्परेचर वाढलेले आहे. आणि या वाढत्या तापमानाचा परिणाम या ठिकाणी हाडाचा कॅन्सर असू द्या, मोतीबिंदूचे आजार असू द्या, प्रतिकारशक्ती कमी होणे असू द्या, असे वेगवेगळे आजार या ठिकाणी होणार आहेत. दुसऱ्या बाजूला महासागरातल्या पाण्याचं बाष्पीभवनाची गती वाढणार आहे, कारण टेम्परेचर वाढते. आणि जसं बाष्पीभवन वाढणार तेवढ्याला ढगं तयार होणार आणि हे ढगं एखाद्या ठिकाणी अडखळले तर त्या ठिकाणी मग ढगफुटीच्या घटना घडणार. आणि ढगफुटीमुळं महापूर येणार आणि महापुरामुळं मातीचा वरचा थर वाहून जाणार. मातीचा पातळ 1 इंचाचा थर तयार होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात, परंतु वाहून जाण्यासाठी विदिन काहीतरी अर्धा घंट्याच्या आत ते वाहून जातात बघा. त्यामुळं वरचा थर जर वाहून गेला तर खालच्या थराला या ठिकाणी फारसं काही व्हॅल्यू राहत नाही, त्याच्यात फारसं उत्पादन येत नाही, कारण तो नापीक असतो. आणि त्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन कमी होऊन जाणार आहे.
झाडीतोड झाल्यामुळे साहजिकच नद्याचं जे पात्र आहे ते उथळ बनत जाणार आहे, त्यामुळं महापूर लगेच येण्याची शक्यता जास्त निर्माण होत जाणार आहे. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी दोन्ही ध्रुवावरचं बर्फ वितळू लागला आहे, म्हणून महासागराच्या पाण्याच्या पातळीसुद्धा 1 ते 1.5 फुटांना वाढ झालेली आहे. मग तेवढंच पाणी भरती ओटीचं जमिनीवर येऊ लागलं आणि शारपट जमीन बनत चालल्यात. किनारपट्टी भागातल्या लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न तयार होऊ लागला. तर अशा पद्धतीनं सर्व सजीव सृष्टी या सगळ्या घेऱ्यामध्ये येऊ लागलेली. याच्यावरती उपाय म्हणजे आता कार्बनचं प्रमाण कमी करणे. म्हणून पॅरिसला जी काही 2015ला बैठक झाली, त्या बैठकीमध्ये पहिला निर्णय हाच झाला की दगडी कोळशावर पूर्णतः बंदी घाला. पण भारत, चायना, अमेरिका या देशांचं मोठं दुखणं हेच आहे की एनर्जी तर लागते उद्योगधंद्यासाठी आणि एनर्जीचा प्रमुख स्रोतच आपला दगडी कोळसा आहे आणि खनिज तेल आहे. पण खनिज तेलाचे साठे आपल्याकडे नाही आहे. भारताचा विचार केला तर भारतात जेवढं खनिज तेलाचं उत्पादन होतं ते आपल्या एकूण गरजेच्या फक्त 24%. म्हणजे आपली गरज भागवण्याकरता 76% खनिज तेलाचं आपण आयात करतो. आता दगडी कोळशावर पूर्णतः जर बंदी घातली तर मग पेट्रोलसाठीचा पैसा आपल्याकडे नाही. आणि दुसऱ्या बाजूने ऊर्जेचे बाकीचे स्रोत अजून निर्माण झालेले नाही. पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, बायोडिझेल, इथेनॉल, भूऔष्णिक ऊर्जा, भरती तरंग ऊर्जा हे बाकीचे स्रोत आपल्या अत्यल्प आहे, म्हणून आपल्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. पण सध्या जगातल्या बऱ्याच देशांनी दगडी कोळशावर बंदी घातलेली. दगडी कोळशापासून निर्माण होणाऱ्या औष्णिक ऊर्जेवरती सुद्धा बंदी घातलेली. मग जपान असू द्या, फिनलँड असू द्या, आईसलँड असू द्या, नॉर्वे असू द्या, स्वीडन असू द्या, ही सगळे देश या ठिकाणी वातावरण चांगलं करण्याच्या याच्यामध्ये प्रयत्नामध्ये आपल्या कितीतरी पटीनं पुढं निघून गेलेले आहेत. कारण त्यांनी लोकसंख्या मर्यादित ठेवलेली. पण निसर्गाचे नियम आपण या ठिकाणी पाळलेले नाहीत आणि त्यामुळं याचा परिणाम आपल्याला भोगावाच लागणार आहे. आणि या ग्लोबल वॉर्मिंगचा सगळ्यात जास्त इफेक्ट भारतावरती होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. कारण भारतातले जवळपास 60 ते 70% लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे आणि शेतीच आपली पूर्णतः निसर्गावर आधारित आहे आणि निसर्ग फिक्स आता टाइम टेबल पाळत नाही आहे. तर या पद्धतीनं ही आपली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या घटना घडामोडी आपल्याला इथून पुढे बघायच्या आहेत. आपण अगोदरही चर्चा केलेली आहे की पृथ्वीवरती धूमकेतू आदळ गेल्यामुळे पृथ्वीचा एक तुकडा बाहेर पडलेला आहे आणि पृथ्वीवर मग जो तुकडा बाहेर पडल्यानंतर जो खड्डा तयार झाला तो खड्डा म्हणजेच पॅसिफिक महासागर आहे. ठीक आहे. आणि जो तुकडा बाहेर फेकला गेला तो तुकडा म्हणजे चंद्र आहे. मग आता चंद्र आणि तोच खड्डा म्हणजे पॅसिफिक महासागर या पाठीमागे प्रूफ काय? तर तर्क एकच आहे की सध्याचा चंद्राचा जेवढा आकार आहे तेवढाच आकार बरोबर पॅसिफिक महासागराचा आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की चंद्र हा पृथ्वीपासूनच निर्माण झालेला आहे. आणि म्हणून चंद्राचं सध्याच्या मोहिमा राबवण्याच्या पाठीमागचा उद्देश आपला तोच आहे की चंद्राबद्दलची माहिती घ्यायची की चंद्र खरोखर पृथ्वीपासूनच निर्माण झाला आहे की पृथ्वीसारखाच सूर्यापासून निर्माण झाला आहे. तर याच्याबद्दलची शोध पुढच्या कालखंडात येणारच आहे अपडेट. पण त्या अगोदर आपण आपल्या या पृथ्वीबद्दल सर्वसामान्य माहिती लक्षात घ्यायची. सूर्यापासून आपला हा ग्रह येतो 3ऱ्या क्रमांकावर. पहिल्या क्रमांकावर येतो बुध, दुसऱ्या क्रमांकावर येतो शुक्र आणि 3ऱ्या क्रमांकावर 15 कोटी किलोमीटर अंतरावर येतो आपला पृथ्वी. आणि आकारानं जर विचार केला तर पहिल्या क्रमांकाचं गुरु आहे, दुसरा शनी, तिसरा युरेनस, चौथा नेपच्यून आणि 5व्या क्रमांकाचा येतो पृथ्वी. ठीक आहे. तर सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकाचा, आकाराने 5व्या क्रमांकाचा आणि एकमेव सजीव सृष्टी असलेला ग्रह म्हणजे पृथ्वी होय. तर ही थोडक्यात पृथ्वीची आपल्याला व्याख्या करता येईल. मग आता आपल्या पृथ्वीचा आकार कसा आहे थोडक्यात तो समजून घेण्याचा प्रयत्न करू. पृथ्वीचा आकार एकदम गोलाकार पण नाही आहे, अंडाकृती पण नाही. पृथ्वीचा आकार येतो असतो या प्रकारामध्ये, ह्या अशा पद्धतीनं. ठीक आहे. या ठिकाणी इथं असं भरलेलं आहे. ठीक आहे. दोन्ही ध्रुवीय भागामध्ये चेपलेला आहे आणि विषुववृत्तीय भागामध्ये असं लांबट गेलेलं आहे. मग आता या ठिकाणी विषुववृत्तीय भागामध्ये असं लांबला का? तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते आणि फिरण्याची सर्वात जास्त गती विषुववृत्तावर आहे. इथं गती असते बघा 1669 किलोमीटर पर हावर, इतकी गती या ठिकाणी असते. आणि सर्वात कमी गती असते ध्रुवीय भागात आणि त्याचाच परिणाम मग ध्रुवीय भागामध्ये या ठिकाणी हा भाग मध्ये चेपत चाललेला आहे आणि विषुववृत्तीय भाग हा लांबत चाललेला आहे. आणि यातून जो आकार तयार होतो या आकाराला म्हणायचं जिवाईड, यालाच मराठीत म्हणायचं भूगोलाभ. तर अशा पद्धतीचा ही आकार असलेली ही पृथ्वी येते. म्हणजे एकदम गोलाकारी म्हणता येत नाही, आयताकृती म्हणता येत नाही, अंडाकृती म्हणता येत नाही. म्हणजे याच्यासाठी एक स्वतंत्र शब्द तयार केला जिवाईड. तर अशी ही आपली पृथ्वी येत असते.
आता या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे 4 अब्ज वर्षापूर्वी. मग 4 अब्ज वर्षापूर्वी म्हणजे 400 कोटी वर्षापूर्वी निर्माण झालेली. ठीक आहे. आता पृथ्वीचे त्रिज्या किंवा रेडियस म्हणतो आपण त्याला, ते किती आहे म्हणजे मधला हा केंद्र भागापासून ही जी लांबी आहे याला म्हणायचं रेडियस, त्रिज्या. आणि ही पृथ्वीची त्रिज्या आहे ती मग 6371 किलोमीटर इतकी येत असते. आणि टोटल ही लांबी जर आपण टोटल मारली त्याच्या दुप्पट येते. मग आता ही विषुववृत्तावरती जर बघितली तर ही भरती जास्त, 12,756 किलोमीटर. ठीक आहे. आणि ध्रुवापासून ध्रुवापर्यंत मोजली तर ही भरती कमी, कारण हा दोन्हीकडचा भाग चेपलेला आहे. ही भरती 12,714 किलोमीटर. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ध्रुवीय व्यास म्हणायचं आपण त्याला, आणि विषुववृत्तापासून विषुववृत्तावरची लांबी म्हणजे विषुववृत्तीय व्यास म्हणायचं. तर ध्रुवीय व्यास येतो 12,714 किलोमीटर आणि विषुववृत्तीय व्यास येतो 12,756 किलोमीटर. कारण विषुववृत्तीय भाग लांबट आहे, ध्रुवीय भाग दोन्ही बाजूनं पण चेपलेला आहे, म्हणून हे अंतर कमी भरणार आहे, हे अंतर जास्त भरणार आहे. पुढचा मुद्दा येतो परीघ. मग आता परीघ म्हणजे आता हे बघा, ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीला इकडून टोचून इकडून काढणे, हे सरळ मधलं जे अंतर आहे ते म्हणजे त्रिज्या, आपलं व्यास. आणि वरतून जर लांबी मोजली आपण अशी तर याला म्हणायचं परीघ. मग आता विषुववृत्तावर आपण जर इथून मोजायला सुरुवात केली, इथून असं मोजत मोजत पलीकडून येऊन या बाजूंना इथपर्यंत येणे याला म्हणायचं विषुववृत्तीय परीघ. मग विषुववृत्तीय परीघ किती आहे, हा भरतो 40,076 किलोमीटर. आणि या ध्रुवापासून या ध्रुवापर्यंत अशी जी लांबी आहे याला म्हणायचं ध्रुवीय परीघ, हा भरतो 40,007 किलोमीटर. कारण आता ही लांबी कमीच असणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर ही 40,007 किलोमीटर आणि ही 40,076 किलोमीटर. तर अशा पद्धतीनं या पृथ्वीबद्दलची ही माहिती एक 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 मुद्दा करत करत लक्षात घेतलं पाहिजे. मग या ते आता पुढचा मुद्दा येतो गुरुत्वबल. सरासरी गुरुत्वबल येतं आपलं 9.80. हे सरासरी गुरुत्वबल येत असतं. आता केंद्रापासून तुम्ही जसं दूर जाणार तसं गुरुत्वबल कमी होत जाणार आहे. मग केंद्रापासून ध्रुवीय भाग आपल्याला कमी अंतरावर आहे, विषुववृत्तीय भाग जास्त अंतरावर आहे, म्हणून विषुववृत्तीय भागात गुरुत्वबल कमी असतं 9.78 आणि ध्रुवीय भागात गुरुत्वबल जास्त असतं 9.83. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो की गुरुत्वबल सगळीकडे सारख्या प्रमाणात नाही आहे, कारण केंद्रापासून भूपृष्ठावरचा भाग सगळीकडे सारख्या अंतरावर नाही. ज्या ठिकाणी गुरुत्वबल जास्त त्या ठिकाणी व्यक्तीचं वजन जास्त भरतं आहे, आणि ज्या ठिकाणी गुरुत्वबल कमी त्या ठिकाणी व्यक्तीचं वजन कमी भरतं आहे. म्हणजे याचा अर्थ गुरुत्वबल सगळ्यात जास्त आहे ध्रुवीय भागात, म्हणून व्यक्तीचं वजन पण सर्वात जास्त भरणार आहे ध्रुवीय भागात. आणि ध्रुवाकडून आपण जसं विषुववृत्ताकडे जाऊ तसं गुरुत्वबल कमी होत जातं. याचा अर्थ तसं व्यक्तीचे वजनसुद्धा कमी होत जाणार आहे. तर अशा पद्धतीने व्यक्तीचं वजन पूर्ण पृथ्वीवरती सारख्या प्रमाणात राहणार नाही. विषुववृत्तीय भागातला एखादा देश असेल तर तिथला व्यक्तीला घ्या, तिथं वजन मोजा, आणि ध्रुवीय भागात गेल्यानंतर तुमच्या लक्षात यायला लागेल अर्धा 1 किलोनं या ठिकाणी फरक पडलेला असतो, कारण गुरुत्वबलात फरक पडतो. आणि ज्या ठिकाणी गुरुत्वबल 0 असेल त्या ठिकाणी व्यक्तीचं वजनसुद्धा 0 भरतं आहे. आपण पृथ्वीपासून 800-900 किलोमीटर वरती जर गेलो तर त्या ठिकाणी गुरुत्वबल आपलं बरंच कमी झालेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण तरंगायला लागतोय. मग तर अशा पद्धतीने गुरुत्वबलावरती डिपेंड केलं जाणार आहे व्यक्तीचं वजन. मग आता सूर्याचं गुरुत्वबल आपल्या गुरुत्वबलाच्या 28 पटीनं जास्त आहे, म्हणून पृथ्वीवरती तुमचं आमचं जर वजन या ठिकाणी 60 किलोग्राम असेल तर सूर्यावरती गुणिले 28 केलं की तितकं भरेल ते, आणि चंद्रावरती पृथ्वीच्या 1/6 लागेल. ठीक आहे. म्हणून मग चंद्रावरती व्यक्तीचं वजन पृथ्वीवरती 60 असेल तर चंद्रावरती ते भरेल 10 किलोग्रॅम, आणि त्यामुळं व्यक्तीला सरळ चालता येणार नाही. म्हणून चंद्रावरती व्यक्ती कसा चालेल असा एक वेळेस प्रश्न होता, तो उड्या मारत चालेल. त्याला असं सरळ पळण्याचा प्रयत्न केला, एकाच वेळी दोन्ही पावलं टाकावंच लागणार आहे. ठीक आहे. आणि कलांडण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. त्यामुळे व्यक्तीचा चालणं कसं राहील, उड्या मारत मारत. डोंगरावरून जरी उडी मारली तर धपकन येऊन पडणार नाही, फुग्यासारखं येणार, खाली टच झालं की परत वरती जाणार, परत खाली येणार, परत टच होऊन वरती जाणार, असं बऱ्याच वेळेस उड्या मारत मारतच थांबावं लागणार आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणचं जे गुरुत्वबल आहे या गुरुत्वबलावरती डिपेंड केलं जाणार आहे आपलं वजन. तर अशी ही आपली पृथ्वी आहे. सरासरी पृथ्वीचं जे वजन आहे 9.80
या ठिकाणी एवढं लक्षात घ्यायचं, पण हे सगळीकडे सारख्या प्रमाणात नाही, तेही लक्षात घेतलं पाहिजे. तर अशी या पद्धतीने आपली पृथ्वी समजून घेतली पाहिजे आपण. पृथ्वीपासून आपला सूर्य 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे आणि आपला उपग्रह चंद्र जो आहे तो 3,84,000 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजेच पृथ्वीवरती सूर्यप्रकाश येण्यासाठी आपल्याला कालावधी लागतो 8 मिनिटं 20 सेकंद. त्याच्या आधारे हे अंतर येतं मग 15 कोटी किलोमीटर. आणि चंद्राचा प्रकाश येण्यासाठी 1.27 सेकंद इतकाच कालावधी लागतो, कारण एका सेकंदात प्रकाश जातो 3 लाख आणि आपला अंतर 3,84,000 आहे. तर अशा पद्धतीनं 1.27 सेकंद इतक्याच कालावधीमध्ये या ठिकाणी चंद्राचा प्रकाश पृथ्वीवरती येत असतो. तर अशा पद्धतीनं या सगळ्या घटना घडामोडी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. मग आपली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीचं टोटल क्षेत्रफळ किती आहे? तर आपली या पृथ्वीचं टोटल क्षेत्रफळ येतं 510 दशलक्ष चौरस किलोमीटर इतकं हे क्षेत्रफळ आहे, म्हणजेच 51 कोटी चौरस किलोमीटर. आता 1 चौरस किलोमीटर म्हणजे किती? 1 किलोमीटर असा, 1 किलोमीटर असा, 1 किलोमीटर असा, 1 किलोमीटर असा, 1 चौरस किलोमीटर म्हणायचं याला आपण. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं टोटल पृथ्वीचं जर क्षेत्रफळ काढलं तर 510 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे. आणि या 510 दशलक्ष चौरस किलोमीटर एरियाचे आणखीन मग 2 भागात वर्गीकरण करायचे, कारण या ठिकाणी पाण्यानं काही भाग व्यापला गेलेला आहे, काही भाग जमिनीने व्यापला गेलेला आहे. यापैकी जवळपास 149 दशलक्ष चौरस किलोमीटर म्हणजेच 29% एरिया जमिनीने व्यापला गेलेला आहे आणि 361 दशलक्ष चौरस किलोमीटर म्हणजेच 71% भाग हा पाण्याने व्यापला गेलेला आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या सगळ्या घटना आपण एक एक करत बघत चाललं पाहिजेत. मग पाण्याचा जो काही 71% भाग आहे, या ठिकाणी साधारणपणे 5 महासागर आहेत आणि जमिनीचा जो भाग आहे त्या ठिकाणी खंड आहेत, तर 7 खंड येतात. मग आता हे खंड आणि देश कुठले कुठले आपल्याला तेही लक्षात घेतले पाहिजेत. मग अशा पद्धतीनं पृथ्वीचं थोडक्यात डायग्राम समोर ठेवायची आपण. हा विषुववृत्तीय पट्टा आहे. या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे, इथं उत्तर अमेरिका आहे असा, इकडे दक्षिण अमेरिका आहे, इथं युरोप खंड आहे असा, हा आफ्रिका खंड येतो, हा तांबडा समुद्र आहे, या ठिकाणी भारत असा, हा आशिया खंड आहे या बाजूनं, हा ऑस्ट्रेलिया खंड आहे आणि इथं अंटार्क्टिका खंड आहे. ठीक आहे. हा उत्तर अमेरिका आहे, हा दक्षिण अमेरिका येतो, हा अंटार्क्टिका खंड येतो, हा आफ्रिका खंड येतो असतो, हा युरोप खंड येतो, हा आशिया खंड येतो, हा ऑस्ट्रेलिया खंड येतो. तर अशी हे टोटल 7 खंड आहे. इथं उराल पर्वतरांगा येत असतात. उराल पर्वताच्या पूर्वेकडे आशिया खंड आहे, पश्चिमेकडे युरोप खंड येतो. क्षेत्रफळात सर्वात मोठा येतो 1 नंबरला आशिया खंड, 2 नंबरला येतो असतो आफ्रिका खंड, 3 नंबरला येतो असतो उत्तर अमेरिका, 4 नंबरला येतो असतो दक्षिण अमेरिका, 5 नंबरला येतो असतो अंटार्क्टिका, 6 नंबरला येतो युरोप आणि 7 नंबरला सर्वात लहान येतो ऑस्ट्रेलिया. तर असे हे 7 खंडांचे मिळून 29% भाग व्यापला गेलेला आहे, म्हणजे 149 दशलक्ष चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे. लोकसंख्येनुसार आशिया खंडच मोठा आहे. जगात 800 कोटी लोकसंख्या आहे. 800 कोटीची जवळपास 60% लोकसंख्या म्हणजे 480 कोटी लोकसंख्या एकट्या आशिया खंडात आहे. यावरच लक्ष देऊन जाईल की आशिया खंड किती प्रचंड मोठा आहे. ठीक आहे. आशिया खंडात जवळपास 60च्या आसपास देश येतात आणि हे 60च्या आसपास देश मग पश्चिम आशिया, मध्य आशिया, पूर्व आशिया, आग्नेय आशिया आणि दक्षिण आशिया 5 भागामध्ये राहत असतात. तर अशा पद्धतीनं हे भूमीचं हे वर्गीकरण 149 दशलक्ष चौरस किलोमीटर एरियाचं वर्गीकरण या 7 खंडाच्या रूपानं आहे. मोठा खंड कुठला आहे, छोटा खंड कोणता आहे, उतरत्या क्रमानं कोणता आहे, या पद्धतीनं ही सगळी माहिती लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर 361 दशलक्ष चौरस किलोमीटर एरिया पाण्याने व्यापला गेलेला आहे आणि पाण्याचा जो भाग येतो तो जवळपास या ठिकाणी एकूण पूर्ण पृथ्वीच्या 71% भाग येतो असतो आणि हा टोटल 5 महासागरामध्ये व्याप्त आहे. मग 5 महासागरामध्ये सर्वात मोठ्या आकाराचा महासागर येतो पॅसिफिक, किंवा त्याला दुसरं नाव आहे प्रशांत महासागर.
मग प्रशांत महासागर कोणत्या ठिकाणी आहे? एका बाजूला उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आहे, तर एका बाजूला आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंड आहे. म्हणजे पृथ्वीचा अलीकडचा भाग जसा आहे तेवढा पलीकडचा भाग जेवढा आहे तो पूर्ण पॅसिफिक महासागराने व्यापला गेलेला आहे. किती भाग आहे? तर 7 खंडाचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं क्षेत्रफळ एकट्या पॅसिफिक महासागराचे. इतका प्रचंड आकाराने मोठा असलेला हा महासागर येतो. 1 नंबरचा येतो हा. 2 नंबरला येतो असतो अटलांटिक महासागर. मग अटलांटिक महासागर एका बाजूला युरोप आफ्रिका आहे, एका बाजूला उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आहे. हा मधला जो चिंचोळा पट्टा आहे तर हा येतो अटलांटिक महासागराचा. तिसरा भाग येतो असतो हिंदी महासागर. हिंदी महासागराच्या पश्चिमेला आफ्रिका, उत्तरेकडून तिन्ही बाजूला आशिया, पूर्वेला ऑस्ट्रेलिया. तर अशा पद्धतीने हे खंड लागत असतात. चौथ्या क्रमांकाचा येतो 2007ला मान्यता भेटलेल्या तिन्ही महासागराचा 60 अंश दक्षिण अक्षवृत्ताचा दक्षिणेकडचा भाग, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराचा भाग जो अंटार्क्टिका खंडाभोवताली आहे आणि 60 अक्षवृत्ताच्या पलीकडे आहे, याला म्हणायचं दक्षिण महासागर. हा दक्षिण महासागर चौथ्या क्रमांकाचा मोठा येतो असतो. आणि 5व्या क्रमांकाचा येतो उत्तर अमेरिका, युरोप, आशिया यांनी वेढलेला उत्तर ध्रुवावर असलेला आर्क्टिक महासागर. तर असे 5 महासागर पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. यामध्ये सर्वात मोठा प्रशांत किंवा पॅसिफिक महासागर आहे, सर्वात लहान आर्क्टिक महासागर आहे. आणि या पद्धतीने त्यांची उतरत्या क्रमाने सुद्धा माहिती लक्षात घेतली पाहिजेत. तर अशी ही आपली पृथ्वी आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, ज्याला आपण परिवलन गती म्हणत असतो. आणि स्वतःभोवती एका फेरीसाठी 24 तास लागत असतात. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती नियोजित व लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असते, त्याला आपण परिभ्रमण गती म्हणत असतो. आणि ही परिभ्रमण गती इथून पृथ्वी निघाली की सूर्याभोवती एका चक्करसाठी 365 दिवस 5 तास 48 मिनिटे लागत असतात. यालाच आपण 1 वर्ष संबोधत असतो आणि यालाच आपण 1 दिवस म्हणत असतो. ठीक आहे. तर ही परिवलन आणि परिभ्रमण काळाबद्दलची थोडक्यात माहिती. तर अशी ही आपली पृथ्वीबद्दलची सामान्य माहिती लक्षात घ्यावी.